एक महत्वाचा विषय तुम्हाला इथं अजून एक मला बोलायचा आहे की सगळ्यांच्या डोक्यामध्ये सांगत आहेत की असं आहे की सत्ता नाही आली, आमदार तर झाले, आता काम कसे करणार? विष्णू भैया बरोबर आहे का? कार्यकर्त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. मागच्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोविड नंतर 6 महिन्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदला दळवी साहेब प्रशासन बसले. जनरल बॉडी कुठं पण नसते. आता होणाऱ्या या निवडणुकी जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती ती नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकनिहाय निधी त्यांना द्यावाच लागतो. त्याची काळजी करायची गरज नाही. मंत्री करायची गरज असेल, डीपीडीसी असेल किंवा अधिवेशन असेल, आपल्या मतदारसंघामध्ये फंड आता तर बजरंग बाप्पा सोबत आहेत ना, बजरंग बाप्पा सोबत. त्याच्यामुळं कोणी काही म्हणे निधीचं हे ते तुमच्या जनरल बॉडी प्रमाणे तुमचं नगर उत्थान, दलित उत्थान, दलित वस्तीचं बजेटले हे काम होतातच. आणि जे महत्वाचे काम आपण जे टप्प्यात आणले, बिंदुसराचे पूल असेल, कुकुरचा एक विषय पूर्णपणे प्रस्ताव आहे, फुल सांगलीचा प्रस्ताव तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून पाठवण्यात झाला. तुम्ही हे डोक्यातून काढा. आपण त्याच्यामध्ये ते रेल्वेच्या संदर्भातले आपले ते 8-10 लावाचा विषय लोक थप्पा, त्या रेल्वेची बैठक आपल्याला तिथे लावायची लोक, आणि हे उर्वरित काम नक्कीच आपण पूर्णपणे करू. परत एकदा आपण सर्वजण सोबत आहे. पण तुम्हाला ही गोष्ट मी सांगेल कार्यकर्त्यांनी की तुमच्या इलेक्शन, तुमच्या जिल्हा नगरपालिका, तुमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदला सर सगळ्यात ताकदीने तुमच्या सोबत राहायला लागेल. आता है किसमें कितना दम ना, तुम्ही सत्तेमध्ये ना, निवडणूक लावा लवकर, 2 दिवसानंतर पूर्ण लोकांचा आशीर्वाद काही आपल्या सोबत एक तर मला एक कळत नाही. आतापर्यंत मी पंचायत समिती, विष्णुवादा, जिल्हा परिषद, आमदारकी, परत आमदारकी हे आपल्या आशीर्वादावर मिळाले. मला त्यांना एकच सांगायचं, कमीत कमी एक नगरसेवकचं तरी इलेक्शन निवडून दाखवा. सगळ्यांना बोलतोय मी, तुमचं यावेळेस सगळ्यांनाच आमदारकी उभं राहायचं होतं. 396 कुठे भंगार आपल्या ह्याच्यात, आणि जाती पातीचं राजकारण जर असलं असतं आपण तर कोणत्याच फ्रेम मध्ये नाही पप्पा. आपण सर्वांनी विचारायचे आणि ठामपणे कोणती भूमिका आपण स्पष्ट घेतो. झरंगेदार पाटील काही पवार साहेबांसोबत जी बोललेली भूमिका आहे की झरंगे दादा पाटील म्हणतात तसं मी अजून पण बघतो आणि मी ठामच आहे. तुम्हाला जवळपास राष्ट्रवादी गरज नाही तर आम्ही दादांसोबत त्यांनी जे आदेश दिले तशा पद्धतीने आपण काम करू. आता सगळ्या काही विषयात मला असं वाटतं 15 दिवसांमध्ये आपल्या निवडणूक लागतात. आमदारकीची निवडणूक लढली त्याच पद्धतीने आपण या निवडणूक लढू. एकदा ही निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर दळवी साहेब तुम्हाला ही शेवटची फडफड आहे सगळ्यांची. कुणी पुण्याला निघून जाईल, कुणी मुंबईला निघून जाईल, म्हणून काळजी करू नका. आणि खास करून सर्व मी जातीपातीच्या समीकरणामध्ये सगळ्याच विषयामध्ये मी कोणत्याही फ्रेममध्ये आणणार तुम्हाला नेहमी काढले जाते की मराठा समाजाचं कसं होईल, मुस्लिम समाजाचं कसं होईल. मी तो ओबीसी आहात, पण अण्णा मराठा समाज आणि मुस्लिम समाज हे वन साईड पडले. बघा पण जी काळजी सर्वांकडे होती
जो पुरोगामी विचार आदरणीय पवार साहेबांचा होता, त्यांना भात आणि मुलीं पुरा एकदा निघालं का? नमस्कार मंडळी, आपण आपल्या न्यूज चॅनलवर बघत आहोत. संदीप क्षीरसागर हे आपल्या स्टेटमेंटमधून आपल्या पक्षाचे कशा प्रकारे बोलत आहे, तर ते आपल्या विरोधकांनाही आपल्या स्पष्ट भूमिकेत त्यांनी निधीचंही बोलले की मी निधी कशा प्रकारे आणतो आणि कशा प्रकारे आपल्या बीडचा विकास करतो, हे याच्याबद्दल त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं. आणि शरद पवार आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याबद्दलही त्यांनी आपल्या मनोगतातून अशा प्रकारे व्यक्त केलं की आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे माझ्यासाठी आणि मनोज जरांगे हेही माझ्या पाठीशी उभे आहेत, यांच्याबद्दलही त्यांनी खूप अशा घोषणा केल्या आणि त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं. तर आपल्या न्यूज चॅनलवर अशा प्रकारच्या न्यूज येत राहतात, त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.